शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी महादेव दामोदर आज आलेलो आहे पिंपळगाव देप्यामध्ये वैभव भाऊ गाजवे यांच्या प्लॉट पाहणी करण्याकरता. इथे यांनी स्मार्ट येलो या वाहनाची लागवड केलेली आहे. त्यांनी लागवड कधी केली, तोडे किती झाले, थोडक्यात आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. आजची तारीख आहे 8 ऑगस्ट 2026. वैभव नमस्कार. तुमचा पूर्ण परिचय द्या, नाव गाव कंप्लीट सांगा. मी वैभव ज्ञानदेव गांजे, राहणार पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर, जिल्हा जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर सांगा. 74 48 11 29 25. बरं, आता ही जी वाहन केलं आहे कुठला वाहन आहे हा? स्मार्ट येलोय. कधीची लागवड आहे आपली? 6 मेची. 6 मेची लागवड आहे. बरं, आतापर्यंत आजची तारीख आहे 6 ऑगस्ट 2026. आतापर्यंत किती तोडे झाले? 10 तोडा चालू. 10 तोडा. शेतकरी बंधूंनो तुम्ही प्लॉट बघू शकता. आणि त्यामध्ये तिकडे म्हणजे नाही का 3 टप्प्यामध्ये 3 तुकडे आहेत त्यांचे. 10 तोडा त्यांचा चालू आहे. किती माल निघतो? 200 कॅरेट 200-250 कॅरेट नाही होतं. किती गाडी आहे आपली 250 कॅरेटसाठी? ती गाडी 8,500 आहे. 8,500 याच्यामध्ये. खालची पहिली चालू होती. हां. बाकी व्हरायटी तुलनेत ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटली? चांगली. 5व्या दिवशी दर तोडायला, 5व्या दिवशी 5व्या-6व्या दिवशी तोडायला होती. 5व्या दिवशी तुटते ना? फुलाची क्वालिटी कशी आहे? फुलाची क्वालिटी चांगली आहे. आणि किती वर्ष आहे तुमचं स्मार्ट रोल करायचं आहे? 5 वर्ष कंटिन्यू. शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकता. आणि ऐका ना, याला तुम्ही जे खत दिले बरं का, काय खत दिले आतापर्यंत? आणि हा जो स्ट्रोक आहे नवीन, शेतकरी बंधू तुम्ही आवर्जून बघू शकता. आता 10वा तोडा चालू आहे त्यांचा. आणि हा स्ट्रोक जो दिला आहे ना, दिसतोय ना, ही किंमत आहे त्यांची नियोजनाची आहे, खताची म्हणा, औषधांची म्हणा. काय दिलं तुम्ही खत त्याला? पंपाचं 040-37. बरं. आणि याच्या अगोदर कुठले खतं सोडले? तेच 40-37 सोडत होतो. 14-48 शक्तिमान. तोडा झाल्यानंतर दर तोड्याला फवारा स्प्रे. आणि काय फवाराचा दर तोडा झाला की अंदाजे? 40 लोना माउंट मारलं होतं त्याच्या अगोदर. एलिटॅन्ड्रोकॉन. हां. आणखी इक्वेशन कोसाईट. बरं. साधे स्प्रे मारले. दर तोडा झाला. काय एक बुरशीनाशक घ्यायचं झेंडूमध्ये. प्लॉट थोपवायचा नाही. 4-5 दिवशी रेट असो काही, पण ते तोडणं झालं पाहिजे तर प्लॉटला देऊ चालतो. शेतकरी बंधूंनो ही मे महिन्याची 6 मेची लागवड आहे. आता ऑगस्ट महिन्याची जवळपास 7-8 तारीख आहे आज. आणि आज तुम्ही प्लॉटची कंडिशन बघू शकता. प्लॉट तेवढाच भरलेला आहे. 10वा तोडा त्यांचा चालू आहे. आणि तुम्ही फुलाची क्वालिटी बघू शकता, स्ट्रोक बघू शकता कसा आहे. तर हे बघा तुम्ही, फुलाची जी क्वालिटी आहे, जी ठेवण आहे ती आहे तशीच आहे. फुल काय अजून बारीक पडलेलं नाही. 10 तोडे झाले तरी हे बघू शकता. साईज चांगली आहे. हां, साईज अजून मेंटेन आहे. साईज मेंटेन कशामुळे आहे तर त्यांचं खताचं पण नियोजन आहे. औषधं स्प्रे वेळेत घेतले की होतो. आणि ह्या वर्षी एक तर जूनपर्यंत पाऊसच नव्हता. मेची लागवड आहे. नंतर जूनपासून जो सुरू झाला, आता 10-12 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे. त्या हे जे स्ट्रोक आहेत ना, हे नवीन, हा 10 तोड्यानंतर तुम्ही बघू शकता. हे जे नवीन निघलेत का, ही किंमत आहे त्यांची नियोजनाची आहे, खताची आहे. व्हेरायटी कंटिन्यू उत्पन्न देणारी व्हेरायटी आहे. फक्त त्याला थोपवायचा नाही प्लॉट. दर 4-5 दिवशी तुटला पाहिजे. रेट काही असू द्या तर प्लॉट बरेच दिवस चालतो आणि तोडे भरपूर होतात. आता त्यांनी हे सलग त्यांचं 5वं वर्ष आहे स्मार्ट येलो करण्याचं. हे बघू शकता तुम्ही. सरी किती फुटाचे आहे? 4.25 4.5 फुटाची सरी आहे. हे बघू शकता तुम्ही. स्ट्रोक, छोटं फूल आहे, मोठं फूल आहे, कळ्या आहेत. असा कंटिन्यूपणे हा चालूच राहतो प्लॉट. ही व्हेरायटी आहे ना, सातत्यानं फुलं देणारी व्हेरायटी आहे. दर 5व्या दिवशी तुटते आणि झटकन चालू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितव्या दिवशी पहिला तोडा केला तुम्ही? 5व्या. नाही, सुरुवातीचा पहिला तोडा कितव्या दिवशी झाला? 42 दिवशी झाला ना. 40-42 दिवस चालू. 40-42 दिवस चालू होते. तरी यावर्षी थोडा पाण्याचा टचका बसला नाही का? हां, तुम्ही शेततळ्यावर लागवड केली यांनी. आणि मेमध्ये लागवड केल्यामुळे जूनमध्ये यांना वाटलं पाऊस होईल, पण जून शेवट म्हणजे 26-27 पर्यंत पाऊसच नव्हता या भागामध्ये. हे बघा, आता असा हा प्लॉट आहे नामदारी कंपनीचा स्मार्ट येलो.